मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वानंतर चर्चेमध्ये आली असून अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते। मात्र सध्या सोशल मीडियावर जान्हवीचा एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे। जान्हवी किल्लेकर ही अभिनेता ओम यादव आणि तिच्या कुटुंबियांसोबत जेजुरीला गेलेली यावेळचाच एक व्हिडिओ अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर शेअर केला। या व्हिडिओवर चाहत्यांसोबत छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडेनेही एक कमेंट केली आहे। मात्र छोटा पुढारीची ती कमेंट पाहिल्यानंतर जान्हवी किल्लेकर प्रचंड भडकली आणि जान्हवी किल्लेकरने छोटा पुढारीला सडेतोड उत्तर दिलं आहे। जान्हवी किल्लेकरने शेअर केलेल्या व्हिडिओवर नक्कीच तुमची छान मैत्री असू शकते, पण जेवढ्या प्रमाणात तुमचे व्हिडिओ येत आहेत त्यावरून लोकांना प्रश्न नक्कीच पडणार ना, बाकी तुमचं जे असेल ते, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत। त्याचबरोबर छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडेने कमेंट करत म्हटलं आहे, ओम दादा हे बरोबर नाही बरं, तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे। मी तुमचा लहान भाऊ आहे, त्यामुळे मला काय बोलायचं आहे ते समजलं असेलच, पण देवाला आमचा एक निरोप द्या, आम्हाला पण एक वहिनी आली पाहिजे आता, अशी कमेंट घनश्यामने या व्हिडिओवर केली आहे। त्यावर ओम यादवने नक्कीच घनश्याम तू लग्न केलंस की मी लगेच करणार लग्न, प्रॉमिस असं म्हटलं आहे। मात्र छोटा पुढारीची ही कमेंट वाचल्यानंतर जान्हवी किल्लेकरने छोटा पुढारीला चांगलंच सुनावलं आहे। जास्त शहाणपणा करू नकोस, लोकांचं ठीक आहे पण तुलाही अक्कल नाहीये का, असं जान्हवीने म्हटलं आहे। या व्हिडिओमुळे जान्हवी आणि ओमचं नाव एकमेकांसोबत जोडलं जात आहे, दोघांमध्ये काहीतरी चालू आहे अशाही कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत। त्यामुळे या व्हिडिओवर कमेंट करत ओम यादवलाही स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे। या व्हिडिओवर ओम यादवने लिहिलंय, अति उत्सुक कमेंट करणारे अरे आता थांबा, कन्फ्यूज होऊ नका, आम्ही फक्त एकमेकांना सपोर्ट करणारे फक्त आणि फक्त बेस्ट फ्रेंड आहोत आणि कायम राहू। इव्हेंटमध्ये महाराष्ट्रभर आम्ही जात असतो, त्या भागातील देवस्थानांचं आम्ही दर्शन घेत असतो, तसेच जेजुरीला देवदर्शनाला गेलो, जान्हवीचं पूर्ण कुटुंब देखील होतं, आमची मैत्री एकदम क्लिअर आहे, कलाकार म्हणून आमचा एकमेकांना कायम सपोर्ट असतो व कायम असेल, तसेच प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणून सर्वांना आम्ही आवडतो, याचा आम्हाला आदरच आहे व कायम राहील, कमेंट करताना याचा भान ठेवावा ही विनंती, असेही ओम यादवने शेवटी म्हटलं आहे। तर याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।